4 खिलाड़ी ऑफ साइड में सर्कल में नजर आ रहे हैं, जहां एक शॉर्ट थर्ड मैन रखा हुआ है, एक शॉर्ट पॉइंट, एक कवर्स, एक एक्स्ट्रा कवर, और एक खिलाड़ी सर्कल के बाहर लॉन्ग ऑफ पे रखा हुआ है। और वहीं अगर ऑन साइड में बात की जाए, चलिए कमेंट्री बॉक्स में तब्दीली, अक्षय सर आते हुए हमारे बीच मौजूद होते हुए। पहली गेंद आड़े बल्ले से खेला, ये मौका बन सकता है, वरुण वहां मौजूद है, पहली गेंद पे गोल्डन डक का शिकार होते हुए क्लिंटन बैक टू द डगआउट। थँक्यू आयाज शेख. सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच आपण बघतोय विनर विनर. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकलेत आणि त्यांचा हा महत्त्वाचा मॅच. एक मॅच जर कमी खेळायचा आहे या प्रीमियर लीगमध्ये तर हा मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आणि जो पराभव होईल त्याला देखील एक नक्कीच ॲडव्हान्टेज असेल. पहिल्याच बॉलवरती गॉडसन किका विकेट प्राप्त करतोय. अजून एक येईल का? फिल्डिंग सेटअप केले आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. सेकंड विकेट डाऊन, गॉन. द्या लगेच. ग्लेन्सन कतवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेट प्रेमी आणि नेहमी जुचंद्र नगरीमध्ये देखील भरपूर साऱ्या स्पर्धा एन्जॉय करायला ते येतात, तर त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम ग्लेन्सन कतवार, आपलं हार्दिक स्वागत. 2 बॉल 2 विकेट ऑन अ हॅट्रिक चान्स. गॉडसन किका ज्याच्यासमोर भले भले बॅटर पडत असतात फिका, आणि सध्या त्याचा बॉलिंग अटॅक. आज संध्याकाळी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीला देखील सिलेक्शन झाले, तिथे देखील वर्णी लागले. का वर्णी लागले तर या 2 बॉलवरती आपली गुणवत्ता दाखवतोय. ऑन अ हॅट्रिक चान्स गॉडसन किका का हॅट्रिक गेली या स्पर्धेतली पहिली. येणाऱ्या बॅटरवरती देखील प्रेशर आहे. निर्गम स्ट्राईक एंडला हॅट्रिक बॉल गॉडसनचा. ओ ह्यावेळी थोडीशी जी स्लिप पाहिजे होती ना, ते गलीला पाहिजे होती. इथे चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवलाय आणि पाहता पाहता सध्या या 2 धावा ला 3 धावामध्ये कन्वर्ट केलंय. तिसऱ्या बॉलवरती 3 धावा. बॅटचा हलकासा स्पर्श आउटसाइड एज. अगदी जर स्लिप असती ना तर कॅच जाण्याची दाट शक्यता होती. जबरदस्त बॉलिंग अटॅक. श्रेय 11 बॅटिंग करताना थोडं स्ट्रगल राहिलं. जयने अष्टपैलू नेतृत्व दाखवलं. विकेट 3 घेतले आणि 11 धावा खर्च केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. बॅटिंगसुद्धा अप्रतिम आणि तोच ठरला मागील मॅचचा हिरो. समोरच्या दिशेने इनसाइड आउट, कव्हरच्या दिशेने जबरदस्त फिल्डिंग. काय बॉडी लँग्वेज पाहायला मिळतोय श्रेय 11. जबरदस्त बॉडी लँग्वेज या संघाच्या माध्यमातून. अगदी सिच्युएशननुसार गोलंदाजी होते. बरोबर जर पाहिले जे फिल्डर आहेत ना सजवलेत त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते.
4 बॉल. टीमची धावसंख्या आहे 3 धावा. YCBचं हे अप्रतिम आयोजन आणि जबरदस्त आयोजन नियोजन असताना ही जबरदस्त स्पर्धा. थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं, खांद्यावरती जोर दिला, जास्त टर्न झाला, डाऊन द लेग साईड. चांगली गोलंदाजी होत असताना इथे खराब चेंडूची खूण येते. वाईट +1 या 2 एक्स्ट्रा धावा. गलती से मिस्टेक या टोटल टीमच्या धावसंख्या आहेत. सध्या टोटल धावा 5. पडदा आहे, पडदा क्रॉस केला तर 2 धावा डिक्लेअर असतील. पडद्याला लागून आतमध्ये आला तर धावून धावा काढायच्या आहेत. गॉडसन किकाचा चेंडू क्रमांक 5वा. फ्लाईट दिली होती, फुल टॉस बॉल. फिल्डर आहे शॉर्ट लेगला आणि तिथे मात्र जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. अप्रतिम फिल्डिंग. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. अंतिम बॉलवरती हुकचा फटका खेळायचा होता. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आहे. अनदर विकेट गॉन. 1 ओव्हर 5 रन. मध्ये गॉडसन किकाने आपल्या बोलबाला दाखवला आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला त्याच्या नावाची चर्चा. UCPL खेळणं तळ्यात मळ्यात होतं आणि आज लेट एंट्री पण थेट एंट्री गॉडसन किकाची आणि चांगलं प्रदर्शन या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 12 धावा, या मॅचमध्ये अवघ्या 5 धावा देत. टोटल पाहिले तर 3 विकेट. राकेश म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय सत्यम. जर राकेश म्हात्रेने हॅट्रिक घेतली ना तर संदीप कांबळे यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये. पहिल्याच बॉलवरती राकेश म्हात्रेचं स्वागत केलंय चौकार. कांबळे यांच्याकडून हॅट्रिक घेतली राकेश म्हात्रेने तर दिले जातील टोटल 3000 रुपये. म्हणजे प्रत्येक विकेट 1000 रुपये देऊन जाईल. सलग घ्यायचे 3. काय प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. पॉवर प्ले आहे आणि नवीनच चेंडू येईल याची दखल घ्या. 2 पॉवर प्ले असले तर नवीन चेंडूचा वापर. हे बेसिक रूल आहे क्रिकेटचे. टीमची धावसंख्या या चौकारनेशी 9 धावा. चांगली बॅटिंग आता स्वतःला संघाला सावरत असताना सत्यम. मागील मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. सलामीला आलेला बॅटर. कमी स्ट्राईक आली आणि आता सीट अँकर रोल अदा करावा लागेल. विकेट गेल्यानंतर कमबॅक करायचं आहे. बॅटिंगवाली टीम आपण बघतोय. तिलक चौक. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी शरीराचा संपर्क जाणवलाय. बॅटची एज आणि इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय सत्यमचा खेळ. टीमची धावसंख्या 9 असताना अनदर विकेट गॉन.
पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. हो, अप्रतिम बॉल. इथे आता माइंडचा वापर केला जातोय. ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप ही लाईन ठेवले गोलंदाजाने आणि बॅक ऑफ लेंथ सध्या गोलंदाजी होत असताना कमबॅक करून देतो राकेश म्हात्रे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय यश. ओ, इथे पायावरचा बॉल होता, ग्लान्स करण्याचा इरादा आणि बरोबर गॅपमधून चेंडू रिटर्न आला, म्हणजे एकच रन. बॅटचा हलकासा स्पर्श होता. एका धाब्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 10 रन्स 4 बॉल. चांगली स्कोरिंग, सकाळपासून नॉन स्टॉप स्कोरिंग करतायत मिस्टर अविनाश, मॅन विथ गोल्डन फिंगर. ओ, इथे आपटून टाकायचा होता, बाउन्सर करायचा होता, विकेट जाण्याची दाट शक्यता. अपघात झाला परंतु कॅच सोडला नाहीये. दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग, परंतु शेवटपर्यंत नजरा चेंडूवरती. उत्कृष्ट झेल टिपलाय. अजून एक विकेट. का आणि त्या प्रकारे विकेट्स पाहतोय. जबरदस्त या मॅचमध्ये ओव्हर जर आतापर्यंत पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं चालू आहे. टोटल जर विकेटचा विचार केला तर 5 गडी बाद, 5 बॉल 10 रन्स. फॅब्युलस बॉलिंग अटॅक, फंटॅस्टिक सध्याच्या घडीला गोलंदाजी होत असताना. आणि इथे जर पाहिलं तर श्रेय 11 आपल्या गोलंदाजांवरती जास्त श्रेय दाखवतोय. त्याचं कारण आहे अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली फिल्डिंग, चांगले कॅचेस आणि त्याच अनुषंगाने विकेट्सवर विकेट पडल्यात. न्यू बॅटर आलाय फ्लेमिंग. फ्लेमिंगच्या माहिती करता अजून जर पाहिलं ना तर या षटकातील शेवटचा बॉल शेष. अंतिम बॉल घेऊन राकेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा जबरदस्त लाईमध्ये आल्यानंतर मात्र इथे कमबॅक पूर्णपणे करून दिलाय. मागील ओव्हर जी होती ना ती थोडी महागडी होती राकेश म्हात्रेची पहिली मॅच खेळत असताना, आणि या मॅचमध्ये पूर्ण कमबॅक करून दिलाय. म्हणजेच अनुभवी का आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, त्याने दाखवून दिले. 2 ओव्हर 10 रन्स. मिस्टर जय कोहली मागील मॅचमध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स. इन स्विंग चेंडू जास्तीत जास्त टाकले होते, ऑफ कटर. या मॅचमध्ये पाहूया जयचा कसा बोलबाला राहील. ओ, हा बॉल डाऊन द लेग साईड आणि इथे मात्र वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येतोय. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या आहे टोटल 11 धावा, 11 रन्स. वाईट बॉलने सुरुवात केली जयने. हवेत टर्न, फ्लाईट डिले आणि लोअर फुलटॉस बॉल ब्लॉक करून घेतला बॅटरने. इथे फुटवर्क जो होता तो लेग स्टंपवरती खेळण्याचा इरादा, तिथून जर पाहिलं तर स्वीप करायचं होतं, परंतु जबरदस्त फ्लाईट डिलेला फ्लाईटेड डिलेव्हरी. पुढचा थोडासा आतमध्ये वळणदार चेंडू होता, लेन थोडीशी मागे ठेवली आणि इथे 1 रन येते. 1 रनने धावफलक पुढे येते. 12 धावा आतापर्यंत, 2 चेंडू 12 धावा. चांगला बॉलिंग अटॅक जयच्या माध्यमातून. अजून बरंच क्रिकेट जयला खेळायचं, परंतु या प्रीमियर लीगमध्ये सध्या त्याचं अस्तित्व, गुणवत्ता बोलबाला दाखवतोय. पुन्हा एकदा फटका फसला होता, मिडॉनला फिल्डर नव्हता आणि चेंडू स्ट्रेट आलाय. स्ट्रेट आल्यानंतर चांगला फील्डवर्क, चांगली फेकी, चांगला बॉडी लँग्वेज श्रेय 11 या संघाच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आहे 3 बॉल 13 धावा. 5 विकेट गेलेत म्हणून दबावमध्ये बॅटिंगवाला तिलक चौक
हा संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा जबरदस्त एस्ट्यांवरती नेम साधला. बेल्स डाऊन, विकेट डाऊन, दांडी गुल. पैज प्रेझेंट आपण बघतोय भव्य दिव्य उत्तम चौक प्रीमियर लीग UCPLचा थरार हाय फाय सीझन 5 आपण पाहतोय. आणि बेस्ट वर्सेस बेस्ट हे मुकाबले आजच्या दिवसातला पहिला दिवस. आणि आज एक संघ आपण वरती आणणार आहोत. पुढचा बॉल हो थोडा संत गतीने काय गोलंदाजी आले. एकच टप्पा, एकच धागा आणि एकच लाईन, लेन, कंट्रोल, नियंत्रण, एक्सिलंट वर्क. 5 बॉल. जय नावाचा बोलबाला या UCPL मध्ये सातत्याने घुमत असताना आता बरोबर ओळखलं या बॉलला. स्वीच हिटचा फटका, चेंडूने दगा दिलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. म्हणजे बॅटिंगवाल्या टीम जिथे चौकार जाणार होता तिथे 2 धावा आहेत. म्हणजे दगाबाजी सध्या हा चेंडू पाहायला मिळतोय. 3 ओव्हर टीमची धावसंख्या 15. 15 आफ्टर 3 ओव्हर्स. तीन ओव्हर आणि टीमची धावसंख्या 15. वेलकम अँथोनी भाई, या परिसरातील सर्वांचा लाडका अँथोनी. मला वाटते मॅकमिलन गोविंदांचा लकी चॅम आहे अँथोनी. रँडल बॉलिंग मार्क वरती. हो थोडासा जर पाहिला तर बॉल थोडासा बाहेर होता, बरोबर टर्न होता. अजून जर आतमध्ये आला असता तर कदाचित वाईड नसता, परंतु हा वाईड येतोय. टीमची धावसंख्या 16 धावा. रँडल जबरदस्त गोलंदाज आहे. आता पुन्हा एकदा वाईड, बॅक टू बॅक सेकंड वाईड डाऊन द लेग साईड. वेगळी रणनीती आहे, काहीतरी वेगळा कानमंत्र दिलाय. रँडल आणि जय हे 2 यंगस्टर आहे या टीममध्ये. आणि 2 एक्सपिरियन्स गॉडसन आणि राकेश यांची गोलंदाजी पाहिली म्हणजे यंगस्टर आणि मास्टर. आता थोडासा आतमध्ये फिल्डर तैनात आहे. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर त्याच क्षणाला बॅटर पुन्हा एकदा आला असता डगआउटच्या दिशेने. सध्या 1 रन. टीमची धावसंख्या 1 ने पुढे येते 18च्या घरामध्ये. 18 रन्स. जबरदस्त श्रेय 11. आणि गॉडसन केकाचं कौतुक करेन, आपल्या गोलंदाजाला बॅक चांगल्या पद्धतीने करतायत. म्हणून या मॅचमध्ये सेकंड स्पेलमध्ये कुठला गोलंदाज आणला जाईल ना, इंटरेस्टिंग असेल. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, पायावरचा बॉल. त्या ठिकाणी फिल्डर आहे, पोलीस दलात कार्यरत आहेत, परंतु इथे बॉल देखील अटॅक केलाय बरोबर आपल्या हातामध्ये. आणि इथे 1 रन. 1 रनने धावफलक 19च्या घरात. 2 चेंडू 19. चांगली फिल्डिंग डीप मधून. ओ यावेळी हा बॉल जास्त बाउन्स होता, अतिरिक्त बाउन्स होता. बाउन्सर बॉल. रनआउटची संधी बघूया इथे. यस डेफिनेटली
रनआउट म्हणजे वाईड प्लस रनआउट, विकेट डाऊन. संख्या आहे 20, बॉल झाल्यात 2 आणि आतापर्यंत विकेट गेलेत टोटल 7 गडी बाद. 7 विकेट 20 धावा. लो स्कोरिंग हा मॅच पाहायला मिळतोय सध्या. इथून जेवढ्या धावा येतील तेवढा बेनिफिट तिलक चौकला राहील. ओ हा बॉल जर पाहिला तर वेट अँड वॉच करावा लागेल बॅटरला. लेग स्टंप अगदी मिडल स्टंप अशा प्रकारचा टर्न आतमध्ये वळणारा हा देखील चेंडू पाहतोय. डॉट बॉल येतोय आणि टीमची धावसंख्या 20. आता डाऊन द लेग व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 21 धावा. जरूर एक्स्ट्रा धावा देतोय परंतु जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आता खांद्यावरती जोर दिला. काहीतरी एक्स्ट्रा करायच्या नादामध्ये एक्स्ट्रा बॉल येत आहेत आणि एक्स्ट्रा धाव. सध्या टीमची धावसंख्या आहे 22. बॉलचा विचार केला तर सध्या 3 बॉल फेकून झाल्यात आणि आतापर्यंत वाईडचा विचार केला तर या ओव्हरमध्ये टोटल 4 वाईड आलेत. आता उलट दिशेने केलायच होता. राकेश त्या ठिकाणी जातोय. यष्टी रक्षक चेंज झाला. कॅप्टनचंही कौतुक करेन की लगेच इथे चेंज झाल्यानंतर ही लेंथ चांगली होती आणि पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. गेलाय विकेट. धक्का क्रमांक 8वा. 22 वरती 8 गडी बाद. नंतर राकेशनी 5 धावा, जयनी 5 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा देत विकेट प्राप्त केलाय. या क्षणाला टीमची धावसंख्या 22. फ्लेक्सिबिट आणि SBM यानंतर होणाऱ्या मॅचला टॉसला यायचं आपण. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक. अजून एक डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 5 बॉल 22. अप्रतिम गोलंदाजी राहिलंय श्रेय 11चं. कौतुक करेन. बॉलिंग अटॅक टिचून मारा. आता डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू ओळखला नाही. विकेट जाण्याची दाट शक्यता. अपील केली. पायावरचा बॉल होता. डॉट बॉल येतोय. शरीराचा संपर्क झाला आणि इथे ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हर 22 रन 8 गडी बाद. पुन्हा एकदा गॉडसन केकाचं कौतुक करेन. बघा स्वतः आयकॉन प्लेयर आहेत आणि सध्या आपल्या यंगस्टर गोलंदाजाला कमबॅक करते. असं नाही की गॉडसननी खराब कामगिरी केली. 5 धावा देत 3 विकेट त्यांनीही घेतलेत
परंतु जयने मागील मॅचमध्ये देखील तो कॉन्फिडन्स दाखवला. याही मॅचमध्ये त्याला कमबॅक करून दिला जातोय. म्हणजेच पूर्ण आपल्या खेळाडूंना फोकस करत असताना गॉडसन किका कौतुक करेन कॅप्टनचं आणि गॉडसनचं देखील, की पुन्हा एकदा जयलाच बॉलिंग मार्कवरती आणलाय. जय सध्या मॅच विनर परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिला मागील मॅचमध्ये. याही मॅचमध्ये त्याची गोलंदाजी बोलू लागले आणि सध्याच्या घडीला हे नाव चर्चेमध्ये राहिले. UCPL मध्ये या सीझन 5 मध्ये हायफाय गोलंदाजी करत असताना जयचा पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती. जय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. फ्लेमिंग मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. मिडॉनच्या दिशेने बॉल गेला. फिल्डर लॉंग ऑनचा पुढे येईल. एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबलिंग आणि पाहता पाहता या 2 धावा फ्लेमिंगच्या खात्यामध्ये जातील. 2 धाव्याने धावफलक 24च्या घरामध्ये. 24 रन्स. नरवीर चिमाजी आप्पा ऐतिहासिक हे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती चांदीची कोटिंग आयोजकांच्या माध्यमातून सिल्वर कोटिंग हे मैदान. मिडॉपच्या दिशेने बॉलनी दगा दिला. असं वाटलं की खालून येईल, त्यानंतर थोडा बाहून झाला. गॉडसन किकाच्या वरून सध्या चुका होत आहेत, परंतु बॅकअप आहे. बॅकअप नसलं तर क्रिकेटमध्ये लवकर पॅकअप होते. 1 रन. 1 रनने टीमची धावसंख्या 25 काम 25 धावा आतापर्यंत. 2 बॉल. निका स्पोर्ट लाईव्ह चांगला कॅमेरा वर्क. दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करेन. चांगली क्लॅरिटी आणि अप्रतिम सध्याच्या घडीला लाईव्ह टेलिकास्ट. ओ इथे डॉट बॉल. स्लोवर 1 चेंडू होता आणि त्या क्षणाला पाहिलं तर गोलंदाजाने जय काय गोलंदाजी करतोय. फ्युचर ब्राईट आहे या खेळाडूचा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. रनआउटची संधी होती, परंतु 1 रन. संघर्ष करावा लागतो लेग बाईटच्या माध्यमातून. हे एकदा वेगळा इशारा पंचांकडून. UCPL मध्ये ट्रेनिंग दिली आमच्या दोन्ही पंचांना. भरपूर जण रेसमध्ये होते, परंतु या 2 पंचांचीच निवड केली आहे या मॅच करता. 4 बॉल 26. राऊंड विकेटने पुन्हा एकदा जय. आता या बॉलला बरोबर ओळखलं, पाठवून दिले सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. 2 धावा. 2 धावेने धावफलक वेगाने पुढे येत आहेत. 28 धावा. 28. अंतिम बॉल. शेवटचा बॉल. यानंतर टॉसला यायचंय SBM आणि फ्लेक्सिफिट. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया. इनसाइड आउट करून खेळण्याचा इरादा. कव्हरमधून चेंडू जातोय सर्कलच्या बाहेर. फेकी खराब. रनआउटची संधी. 2 धावा सध्या कंप्लीट. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये टोटल धावा 31 धावा या 30 चेंडूमध्ये चेस कराव्या लागतील श्रेय 11 या संघाला. थोडंसं बॅटिंग करत असताना तिलक चौक या मॅचमध्ये सुरुवातीला थोडंसं त्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला नाही आहे, परंतु 30 बॉलमध्ये 31 धावा डिफेंड देखील करायच्या आहेत. टॉसला यायचंय SBM आणि फ्लेक्सिफिट या 2 संघादरम्यान होणारा हा नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ पहिल्या मॅच हरलेले हे 2 संघ आहेत, म्हणून लुझर असा हा मॅच आपण पाहणार आहोत. SBM
USA वरून खास आपण बघतोय हा गोल्ड कॉईन आहे जो टॉस करण्याकरता दिलाय. एका साईडला USA तर एका साईडला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा आपण सिम्बॉल पाहू शकता. इंडियन करन्सीमध्ये पाहिलं ना तर त्याची प्राईस 5,000 रुपये आहे. आणि हा जो टॉस हा जो कॉईन आहे ना तो फायनलला जिंकणाऱ्या कॅप्टनला जाईल. कॅप्टन येत आहेत की नाही? आणि हे आमचे कोर कमिटी मेंबर यांचा सपोर्ट या स्पर्धेला या बॅनरवरती तुम्ही पाहू शकता. सुरुवात मॅकमिलन गोविंद आणि त्याला चांगला सपोर्ट या संपूर्ण YCB कोर कमिटी मेंबर्स सर्वांचं कौतुक. SBMचा एव्हियन आलाय, फ्लेक्सिफिटचा देखील कॅप्टन आलाय. टॉस आहे USA आणि लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि USA अशा प्रकारचा टॉस आहे. ISPL रिटर्न प्राऊड ऑफ उत्तन मॅकमिलन गोविंद यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. सेम रूल आहेत. SBM बॉईज कॉलिंग करेल. लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि USA आलेला आहे. तर थँक्यू मॅकमिलन, आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आसनस्थ होत्या. फ्लेक्सिफिट टॉस जिंकलाय, फक्त निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅचमध्ये कुठे संघ कमी पडला? ॲक्च्युली फिल्डिंग पण खूप मिस झाली, प्लस आमचं बॉलिंग अटॅक एवढा खास नाही झाला, त्याच्यामुळे आम्हाला या मॅचमध्ये काय चेंजेस? नाही सेमच असेल. नक्कीच. एव्हीएम तुमचा संघ देखील पहिला मॅच थोडा हातातला गमावला, तर काय यावेळी रणनीती असेल तुमची? नाही, रणनीती सरळ होती की जास्तीत जास्त टोटल आपल्याला टाकायची होती. आणि पहिल्या 2 ओव्हरपर्यंत जे ओपनिंग पेअर होती त्यांनी चांगलं कामगिरी केलेली, पण नंतर त्यांचं जे डिस्कलेशन झालं त्यामध्ये म्हणजे जो स्कोर पडला तिथे आम्ही हरलो. एकंदरीत तुलाही माहिती आहे किती मेहनत घेतली या आयोजनाबद्दल, तर या आयोजनाविषयी काय म्हणशील एकंदरीत? काल संपूर्ण दिवस संपला ती खेळपट्टी रंगवायला वगैरे. सर्व YCBचे मेंबर्स होते आणि सर्वांनी खूप मदत केली ती खेळपट्टी तयार करण्यासाठी. आणि त्यांनी आतापासूनच नाही, किती म्हणजे मागील काही महिन्यापासून ते लोक या खेळपट्टीवर काम करत आहेत, तर खूप बरं वाटलं. नक्कीच. मॅच चालू झालाय म्हणून जास्त प्रतिक्रिया नसेल, तर टॉस जिंकलाय तो फ्लेक्सिबिट बॉईजने आणि चूज टू बॉल. पण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया याच परिसरातील गोड आवाज. त्या ठिकाणी अयाज शेख जॉईंट असेल. थँक्यू डिका स्पोर्ट. थैंक यू अक्षय सर. पहली गेंद डाउन द लेग साइड, लक्ष्य इतना बड़ा रखा नहीं है और पहली गेंद एक्स्ट्रा रन के साथ शुरुआत होते हुए क्लिंटन पावर प्ले का पहला ओवर लेके ओहो पेस को ऑफ किया, वेरिएशन को यूज़ किया और उसे एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलना चाहते थे, पर गेंद बल्ले पे आई नहीं. किन डॉट के रूप में आते हुए वरुण स्ट्राइक पे है, नॉन स्ट्राइक पे गॉडसन की का, और बॉल टू बॉल इक्वेशन है, तो इतने बड़े रिस्क लेना भी नहीं है. अपन तिलक चौक को वापसी करनी होगी, तो लगातार विकेट लेने होंगे. 5 खिलाड़ी 30 यार्ड के सर्कल में ऑफ साइड में. फिर एक बार इधर जड़ में गेंद थी, उस गेंद को हल्के हाथों से खेला. इस शॉर्ट पॉइंट पे खिलाड़ी मौजूद है. 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. इसे 1 रन के साथ अपना खाता खोलते हुए वरुण 1 रन के साथ स्कोर होता हुआ 2 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. 31 रनों का लक्ष्य रखा गया है और शुरुआत थोड़ी धीमी हुई है. पावर प्ले का ओवर चल रहा है. 2 खिलाड़ी ऑन साइड में रखे हुए हैं, एक लॉन्ग ऑफ रखा हुआ है और एक मिड विकेट पे. अगली गेंद लेके क्लिंटन, थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, उसे हुक किया है और देखना है 2 रनों के लिए बुक किया है. 2 रन के साथ स्कोर होता हुआ 4 रन. जहाँ डिक्लेरेशन जोन है और वहाँ ये शॉट खेला गया था. प्लीज गेंद को देखना है. वहाँ जो हमारे वॉलेंटियर्स है वही है UCPL सीजन 5 के जितने भी ट्रॉफीज है वो हमें संदीप कांबले इनकी तरफ से स्पॉन्सर किए गए हैं, तो उनको शुक्रिया यहाँ पूरी YCB टीम की तरफ से और ऑर्गेनाइजर की तरफ से. इसी तरह से हमें योगदान करते रहे और इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने का काम करते हुए. फिर एक बार क्लिंटन, 4 रन हो चुके हैं. स्ट्राइक पे गॉडसन की का. गेंदबाजी के लिए क्लिंटन, राइट में ओवर द विकेट आते हुए गॉडसन के लिए.
बढ़िया गेंद थी, फ्रंट फुट पे आकर ड्राइव किया है कवर्स की तरफ जहां खिलाड़ी मौजूद था, पर उनके हाथों से दोनों बल्लेबाजों ने एक रन पूरा कर लिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, आंखों ही आंखों में देखते हुए इशारा कर लिया और एक रन आराम के साथ चुरा लिया। इस एक रन के साथ स्कोर होता हुआ 5 रन, बिना कोई विकेट के नुकसान पे विकेट की तलाश है। इस जोड़ी को तोड़ना होगा क्लिंटन को, क्योंकि प्रमुख गेंदबाज है और थोड़ा सा प्रेशर कहीं ना कहीं अब श्रेय लेवन के ऊपर लाना होगा। इस वक्त आड़े बल्ले से खेल दिया है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, पर जब वाइडिश मिड विकेट पे जहाँ खिलाड़ी दौड़ते हुए वो डिस्टेंस कवर करते हुए उस गेंद को फील्ड किया, सिर्फ एक रन से ही संतुष्ट। निश्चित रूप से 3 रन बजाए अपने टीम के लिए। थोड़ी सी कहीं ना कहीं आउटफील्ड जब गेंद वहां गिरते हुए मिट्टी में तो थोड़ी सी धीमी हो गई थी और उसका फायदा वहां होता हुआ खिलाड़ी जाके उस गेंद को फील्ड किया, सिर्फ एक रन से ही संतुष्ट। फिर एक बार क्लिंटन, धीमी गति की गेंद, पेस ऑफ किया था, उसे चिप करना चाहते थे, गेंद काफी लेट आई, बैट का ऊपरी किनारा लगते हुए एक्स्ट्रा कवर के पास खिलाड़ी के सुरक्षित हाथ, गॉडसन कीका का खेल समाप्त। थैंक यू डीजे। देखिए गॉडसन कीका थोड़े से निराश हो गए क्योंकि यहाँ ज़रूरत थी, सिंगल डबल से भी गेम को चला सकते थे, पर किस तरह से गेंदबाजी की क्लिंटन ने थोड़ा सा वेरिएशन को यूज़ किया, उंगलियाँ फेरी थी, उसे परखने में थोड़ी गलती हो गई और चिप करना चाहते थे और 30 यार्ड सर्कल के अंदर ही वो उस कैच को कंप्लीट करते हुए पहला झटका लगता हुआ 6 रन के कुल निजी स्कोर पे श्रेय 11 को। अब देखना है दूसरा ओवर लेके अभिषेक आते हुए और बल्लेबाजी के लिए थोड़ा सा प्रमोट किया है जय कोहली को। बढ़िया शॉट है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया है और जब गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से जाएगी तो बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए। बल्लेबाजी इनफील्ड के ऊपर से खेला था, 4 रन बटोरे, इस 4 रन के साथ स्कोर होता हुआ 10 रन। फिर एक बार ओहो बढ़िया शॉट था और बढ़िया फील्डिंग अलोंग द कारपेट, ये पॉइंट की तरफ जहां शॉर्ट पॉइंट पे खिलाड़ी मौजूद था, थोड़ा सा फंबल जरूर हुआ, अपन 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर होता हुआ 11 रन। एक खिलाड़ी जो लॉन्ग ऑफ पे रखा गया है, कहीं ना कहीं आपस में बातचीत कर रहे हैं, अब लॉन्ग ऑफ का खिलाड़ी मिड ऑफ पे बुलाया जा रहा है और डीप एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी को बाहर भेजा जा रहा है। और जय कोहली जानते हैं पिछले मैच के हीरो, गेंदबाजी हो या बल्लेबाजी से काफ़ी प्रभावित किया है और इस मैच में भी काफ़ी बढ़िया गेंदबाजी देखने मिली। फिर एक बार बैकफुट पे जाके कट करना चाहते थे, बैट का अंदरूनी किनारा लगता हुआ एक टिप्पा गेंदबाज ने उस गेंद को कलेक्ट करते हुए डॉट के रूप में गेंद आते हुए 20 रनों की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए। दूसरा ओवर चलता हुआ पावर प्ले का, जहाँ 2 खिलाड़ी सर्कल के बाहर नजर आ रहे हैं। फिर एक बार अभिषेक, एक वाइड स्पीड विकेट रखा हुआ है अभिषेक। फिर एक बार जय के लिए, बिल्कुल जड़ में गेंद थी और ये रन लेना चाहते थे, डायरेक्ट हिट अगर हो जाता तो खतरे वो साबित हो सकता था। यहाँ जय कोहली के लिए मारते ही दौड़ पड़े थे और जहां खिलाड़ी मौजूद थे क्लिंटन और गेंद हाथों में कलेक्ट करते और जब तक थ्रो करते, अगर डायरेक्ट हिट हो जाता तो शायद खतरे की घंटी साबित हो सकती थी यहाँ जय के लिए। फिर एक बार 1 रन के साथ स्कोर होता हुआ 12 रन, 19 रनों की जरूरत है। दूसरा ओवर चलता हुआ स्ट्राइक पे है अब घातक बल्लेबाज वरुण, कदमों का इस्तेमाल किया, इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद है, 1 रन कंप्लीट किया, दूसरे के लिए निकल पड़े, थ्रो थोड़ा सा वाइड आया है, बढ़िया थ्रो था, सीधा और सटीक थ्रो था, पर उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट इन दोनों बल्लेबाजों के बीच में देखा कि थोड़ा खिलाड़ी वाइडिश खड़ा है और जैसे जब तक कलेक्ट करते दोनों खिलाड़ी दूसरे रन के लिए दौड़ पड़े थे। 2 रन के साथ स्कोर होता हुआ 14 रन। फिर एक बार अभिषेक वरुण के लिए,
पटकी हुई गेंद थी, इसे कट करना चाहते थे, थोड़ा मिस कर दिया। एक मौका था 4 रन बटोरने का, वो मौका कहीं ना कहीं मिस होता हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 14 रन, 1 विकेट के नुकसान पे श्रेय 11। ने स्पेल का दूसरा ओवर लेके आते हुए क्लिंटन माल्या खुद कप्तान है, और जानते हैं इस ओवर में एक इस जोड़ी को तोड़ना होगा, विकेट लेने होंगे, बैक टू बैक विकेट्स लेने होंगे, तब तिलक चौक इस मैच में वापसी कर सकती है, क्योंकि स्कोर बोर्ड पे वो स्कोर रखा नहीं है। और अब रनों की ज़रूरत है, 17 गेंदें बची है, 18 स्ट्राइक पे है जय कोहली, पहले मैच के हीरो, और नॉन स्ट्राइक पे है वरुण। फुल टॉस गेंद थी, के हल्के हाथों से ग्लाइड किया है, डीप पॉइंट पे जा खिलाड़ी देखते रह जाएंगे, गेंद दंदनाते होते हुए फरार, रन मिलेंगे 4। थैंक यू डीजे, बढ़िया टाइमिंग। फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, और उससे अपने दिमाग का इस्तेमाल किया और गाइड किया वहाँ डीप बैकवर्ड पॉइंट पे, जहाँ 4 रन बटोरते हुए 4 रन के साथ स्कोर होता हुआ 18 रन, 1 विकेट के नुकसान पे। फिर एक बार क्लिंटन राइट ओवर द विकेट, क्रीज के कोने से फेंकी हुई गेंद थी, उसे स्लैश करना चाहते थे, थोड़ा सा एक्स्ट्रा बाउंस लेते हुए विकेट कीपर के दस्तानों में पहुंची, गेंद डॉट के रूप में आते हुए। 13 रनों की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए, गेंदें बची है 16, और स्ट्राइक को रोटेट करते हुए भी इस मैच को जीता जा सकता है, पर देखना है कितनी जल्दी इस मैच में मैच को जीतती है श्रेय 11 टीम। क्या वापसी कर पाएगी तिलक चौक? उंगलियां फेरी थी, शॉर्ट थर्ड मैन पे खिलाड़ी मौजूद था, और कहीं ना कहीं हिट विकेट हो गए थे, इस वजह से जय कोहली ज़्यादा ही बैकफुट पे चले गए थे, और यहाँ विकेट गिरता हुआ जय कोहली बैक टू द डगआउट। ये नए बल्लेबाज इस वक्त मैदान में आते हुए एस एल गौरिया, जो पिछले मैच में 4 गेंदें खेली थी, जिसमें से एक 14 रनों की एक कैमियो खेला था, और उसी की बदौलत वो मैच जीतने में कामयाब रही थी। एस्टल गौरिया के वो 4 गेंदों में 14 रन, जिसमें से 1 छक्का और 2 चौके, वो ही बल्लेबाज है इस वक्त मैदान में आता हुआ। घातक बल्लेबाज है, रिवर्स हिट और ऑन साइड में खेलने के लिए ज़्यादा स्ट्रॉन्ग नज़र आते हैं। 13 रनों की ज़रूरत है। क्लिंटन फिर एक बार राइट ओवर द विकेट, अगली गेंद लेके कदमों का इस्तेमाल किया, सीधे बल्ले से आते ही अपना खाता खोलते हुए 6 रनों के लिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर।
इसी के लिए जाने जाते हैं एस्टल गौरिया। ज़्यादा रुकना उन्हें आता नहीं है और झुकना वो जानते नहीं है। पहली गेंद डाउन द ग्राउंड और सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। फिर एक बार क्लिंटन, 24 रन बन चुके, 7 रनों की जरूरत है। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद टिप्पा खाने के बाद स्कीट होते हुए थोड़ी सी नीचे रहते हुए विकेट कीपर के पास पहुंची, डॉट के रूप में गेंद आते हुए। एक गेंद बची हुई है। सात रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। श्रेय 11 जल्द से जल्द इस मैच को समाप्त करना चाहती है और उसके लिए उन्होंने उस थाकड़ बल्लेबाज को भेज दिया है, एस्टल गौरिया। इस ओवर की आखिरी गेंद क्लिंटन, फिर एक बार राइट अप ओवर द विकेट। उंगलियां फेरी थी उसे, हल्के हाथों से ड्राइव किया है अलोंग द कारपेट एक्स्ट्रा कवर पे। यहाँ खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। तीसरा ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर की समाप्ति के बाद 25 रन 2 विकेट के नुकसान पे श्रेय 11। अब 6 रनों की जरूरत है और देखना है चौथे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित कर रही है तिलक चौक टीम। फैबियन, फेबियन आते हुए चौथे ओवर के लिए 12 गेंदों में 6 रनों की जरूरत। राइट अप ओवर द विकेट एस्टल गौरिया। ओहो, जबरदस्त शॉट है। ये क्या कर दिया, आसमान इतना बड़ा था कि छोटा कर दिया। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन।